नमस्कार, रोकठोक मराठीच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आपण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की हे पत्र जे उद्धव ठाकरे यांनी इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे ॲज अ शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांची निवड प्रतिनिधिक सभेने केली आहे। ते पत्र तरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे असं सांगून शिवसेना वाचवणार का? तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो बघा। पण आज बघू निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला शिवसेना हा खरा पक्ष आहे आणि शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे किंवा त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या गटाला शिवसेनेचं धनुष्यबाण आणि मूळ पक्ष मिळाला आहे। त्याच्या उलट उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला ही खरी शिवसेना नाही किंवा यांच्याकडे असलेली जी लोक आहेत त्यांना शिवसेना पक्ष म्हणून मान्यता नाही असं काल इलेक्शन कमिशननं सांगितलं। आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत। पहिला म्हणजे सुप्रीम कोर्टात जाऊन ह्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दाद मागणे। सुप्रीम कोर्टात ते पुन्हा याचिका दाखल करू शकतात की याच्यावरती पुनर्विचार करावा। पण प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, इलेक्शन कमिशन एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, म्हणजे संविधानिक संस्था आहे, संविधानाची मान्यता आहे। त्यामुळे ह्या संविधानातील अनेक ज्या संस्था आहेत त्या ज्या निर्णय घेतात त्याचा पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात जाईल। परंतु सुप्रीम कोर्ट संविधानिक संस्था असल्यामुळं त्याचा रूल हा फार रेअरली म्हणजे क्वचितच उलटा करू शकते किंवा फिरू शकते। शक्यतो आता इलेक्शन कमिशन जेव्हा ऑर्डर देतं, आता जवळपास कालची ऑर्डर प्रत्येकाने बघितली नसेल, प्रत्येकाने फक्त बातम्यांमध्ये हेच बघितलं की हा निकाल लागला, हा निकाल लागला, हा निकाल लागला। त्यानंतर जो एकनाथ शिंदे यांचे समर्थक होते त्यांना आनंद झाला, त्यांनी फटाके फोडून उत्सव साजरे केले। उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांमन नाराज झालं, त्यांची चिडचिड झाली, ते माध्यमांमध्ये व्यक्त झाले। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्या मनातलं जे काही चीड होती ती व्यक्त केली। पण ती 78 पानांची ऑर्डर आहे। ती 78 पानांची ऑर्डर कोणतेही मुद्दे, हे जे छोटे छोटे बारीक बारीक मुद्दे असतात, हे जेव्हा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, इलेक्शन कमिशन किंवा अजून कोणत्या दुसऱ्या संविधानिक संस्थांपुढे निकालासाठी किंवा निर्णयासाठी ह्या केसेस जातात, त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टींचं बारकाईनं वाचन होतं। 78 पानांची ऑर्डर दिली आहे इलेक्शन कमिशनने। त्यात 4-5 मुद्द्यांवरती शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांचं कसं हे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि मेजॉरिटी आणि मेरिटवरती ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या माणसाकडे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे विधिमंडळ पक्ष, जो विधिमंडळात निवडून आलेला पक्ष असतो, त्याचे सभासद किंवा त्याचे सदस्य किती आहेत? 55 पैकी 40 खासदार एकनाथ शिंदेंकडे आहेत। 18 पैकी जवळजवळ 12-13 खासदार एकनाथ शिंदेंकडे आहेत आणि सोबतच विधिमंडळ पक्षाची जी मेजॉरिटी आहे, जे बहुमत आहे, हे एकनाथ शिंदेंकडे आहे। म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हीच खरी शिवसेना आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे त्यांना देण्यात आलं। त्याचं कारण मेजॉरिटीवरती आणि मेरिटवरती निवडणूक आयोगाने निर्णय दिला, तो निर्णय सुप्रीम कोर्ट शक्यतो फिरवणार नाही। पुनर्याचिका केली तर एक कदाचित चान्स आहे। त्यामध्ये 2 कॉम्प्लिकेशन्स असे आहेत, मेन म्हणजे 16 आमदारांची निलंबनाची केस, ती केससुद्धा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे। त्याचा निकाल किंवा त्याची पुढील सुनावणी ही 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे, सर्वांना माहीत आहे। आत्तापर्यंत जी सुनावणी झाली त्याचा काल निकाल असा दिला होता, आधी निकाल राखून ठेवला, त्यानंतर काल सकाळी 10:30-11:15 दरम्यान डॉक्टर DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय 21 फेब्रुवारीला आपण पुन्हा सुनावणी घेऊन कंटिन्यू करू असं सांगितलं। आता याच्यात सुद्धा 16 आमदारांचं निलंबन ही केस नेमकी कशी आहे, त्यातही हरीश साळवे, हे लक्षात घ्या, आपल्या पक्षाकडनं किंवा आपल्या पार्टीकडनं लढणारे वकील त्या ठिकाणी कोणते मुद्दे मांडतात हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं। मुळात म्हणजे हरीश साळवे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वकील आहेत। इंटरनॅशनल पॉलिटिक्स त्यांचा एक खूप चांगला अभ्यास आहे। हरीश साळवे यांनी पाकिस्तान विरुद्ध कुलभूषण जाधवची केस लढताना त्या कुलभूषण जाधव या आपल्या भारतीय माणसाची फाशी वाचवली होती आणि पाकिस्तानच्या नाकात 9 आणले होते। हरीश साळवे यांनी इलेक्शन कमिशन समोर सुद्धा एकच मुद्दा मांडला होता की उद्धव ठाकरे यांचं शिवसेना पक्षप्रमुख पद हेच व्हॅलिड नाही। शिवसेनेच्या घटनेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2018 पर्यंत या पक्षाला नेतृत्वच नव्हतं। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख पद हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः तयार करून घेतलं आहे आणि स्वतःच्या मनानं जसं हुकुमशहासारखे नियम
बनवतील तसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद घेतलं आहे. हे शिवसेनेच्या घटनेला धरून नाही आणि लोकशाहीला धरून सुद्धा नाही, हा असा आरोप केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टात सुद्धा हरीश साळवे यांनी एक महत्त्वाचा आरोप केला आहे. तो म्हणजे त्यांनी सांगितलंय की 16 आमदारांचं निलंबन जे सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे तो एक अकॅडमिक मॅटर म्हणून आता लक्ष राहील. त्यावर DY चंद्रचूड यांनी सुद्धा रिप्लाय दिला होता की हा खरं आहे, हे अकॅडमिक मॅटर म्हणून राहील, याचा फक्त एक अभ्यासात्मक म्हणून आपण अभ्यास करू शकतो. याच्यामध्ये इतक्या पळवाटा आहेत, जाणून बुजून चालाखीने किती कडक कायदा केला, किती स्ट्रॉंग कायदा केला, किती स्ट्रॉंग त्याचं स्टेटमेंट असले, 10th शेड्यूल असेल म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, 10व परिशिष्ट त्याच्यामध्ये पक्षांतरावरती बंदी आहे, 2/3 मेजॉरिटीने स्प्लिट मर्जर व्हावं लागतं. स्प्लिटला अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात बंदी घातली होती 2004 मध्ये, नाहीतर स्प्लिट हा नियमसुद्धा पहिले लागू होता. त्यात DY चंद्रचूड यांनी असं म्हटलं होतं की हे चालाखीनं किती स्ट्रॉंग कायदे केले किंवा किती स्टेटमेंट दिलं, की चालाखीनं बरोबर काही ना काही पळवाटा काढून राजकीय नेते सत्तांतर इकडनं तिकडनं घडून आणता, याच्यावरती आपण आता अभ्यास केला पाहिजे. अकॅडमिक मॅटर म्हणजे काय, सुप्रीम कोर्टाची 16 आमदारांचं निलंबन आहे, ते अकॅडमिक मॅटर कसं होतं यावरती आपण थोड्या नंतर आज उद्या व्हिडिओ बनवू. पण त्याआधी इलेक्शन कमिशननं नेमका काय निर्णय दिला, याच्या आधी देखील जेव्हा इंदिरा गांधी आणि के कामराज ह्या 2 व्यक्तींमध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये सर्वात मोठी फूट पडली होती, त्यावेळेस सुद्धा जे काँग्रेसचं मूळ चिन्ह होतं बैल आणि नांगर, हे इलेक्शन कमिशननं फ्रीज केलं होतं, ते गोठवलं होतं. आणि त्या 2 गटांना, इंदिरा गांधी यांना गाय आणि वासरू आणि के कामराज यांच्या गटाला तिरंगा ध्वज त्याच्यामध्ये चरखा असं चिन्ह देऊन पुढील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये लढविण्यास सांगितलं होतं. तसंच ह्या 2 गटांना सुद्धा आधी शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव हे गोठवलं, त्यानंतर ढाल तलवार आणि बाळासाहेबांची शिवसेना हे एकनाथ शिंदे यांना दिलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह मशाल हे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळालं होतं. त्यानंतर अंधेरीची पोटनिवडणूक ती बिनविरोध झाली, त्याच्यामध्ये काही लढले नाही, त्यावेळेस कोणाला काही समजलं नाही. पण ज्या वेळेस इंदिरा गांधी आणि के कामराज यांचं गोठवलं, त्यानंतर गाय आणि वासरू या चिन्हावरती काँग्रेसच्या म्हणजे इंदिरा गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसचं पुन्हा चांगले खासदार निवडून आले, त्यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर जे बैल आणि नांगर चिन्ह होतं त्यासाठी काही हे भांडले नाही, कारण गाय वासरूवरतीच इंदिरा गांधी यांच्या जागा आल्या. आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं आणि बऱ्याचशा ठिकाणी जे पर्यावरण किंवा प्राणीमित्र आहेत त्यांनी असा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला की इथून पुढे प्राण्यांचं चिन्ह कोणत्याही पक्षाला वापरता येणार नाही, कारण एकमेकांविरुद्ध हे प्राण्यांचा वापर करतात, प्रचारामध्ये प्राणी वापरतात. कोणाचं चिन्ह जर कोंबडा असेल, कोंबडी असेल तर हे त्याच्यामध्ये घेऊन येतात आणि एकमेकाची थट्टा उडवतात. म्हणून फक्त सिंह आणि हत्ती हे 2च प्राणी इलेक्शन कमिशननं चिन्ह म्हणून वापरता येतील असं जाहीर केलं. त्यानंतर काँग्रेसनं गाय आणि वासरू हे सुद्धा काढून टाकलं आणि हात पंजा हे चिन्ह स्वीकारलं. त्यानंतर लोकांनी ते स्वीकारलं. आता उद्धव ठाकरे यांना एक अजून पर्याय आहे, तो म्हणजे जनतेसमोर जाणं, आपल्या पक्षाचं नाव काय आहे हे जनतेला विचारणं, आपल्या पक्षाचं चिन्ह जनतेतून निवडणं किंवा जनतेला विचारून सर्वसमावेशकपणे ते चिन्ह घेणं आणि नवीन पक्ष स्थापन करून त्यावरती जनता काय मतदान करतं किंवा जनता किती समर्थन करतं याची चाचणी येणाऱ्या निवडणुकांमध्ये घेणं, हे त्यांच्याकडे 2 पर्याय आहेत. आता इलेक्शन कमिशनने नेमके काय निर्णय दिले, ते 4 पॉईंट काय आहेत ते आपण बघू. On the basis of foregoing the commission in exercise of its powers under Article 324 of the Constitution, 324 हे आर्टिकल इलेक्शन कमिशनसाठी आपल्या संविधानात आहे. त्यानुसार शिवसेना आणि शिवसेनेचा सिम्बॉल बो अँड ॲरो म्हणजे धनुष्यबाण विल बी रिटेन बाय द पेटिशनर फॅक्शन. याचं पेटिशनर एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलं होतं. त्याला उत्तर देणारा गट होता उद्धव ठाकरे यांचा. तर एकनाथ शिंदे यांना हे शिवसेनेचं धनुष्यबाण आणि नाव दिलं आहे. सोबतच बाळासाहेबांची शिवसेना ही नाव आणि ढाल आणि तलवार हे जे चिन्ह त्यांना अंधेरी निवडणुकीच्या वेळी दिलं होतं ते फ्रीज केलं आहे. त्यानंतर पुन्हा हे बघा मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे, गाफील राहण्याचा सुद्धा किती मोठा परिणाम भोगावा लागतो. 2018 जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आपली नियुक्ती केली, ज्या प्रातिनिधिक सभेने त्यांना निवडून दिलं होतं, ती जी कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल केला, शिवसेनेच्या घटनेमध्ये आर्टिकल 11 नुसार शिवसेना प्रमुख हे पद होतं, शिवसेना पक्षप्रमुख हे पद बनवलं. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले. पण ही जी घटनेत बदल केला होता, ही जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होती शिवसेनेच्या घटनेमधली, ही निवडणूक आयोगाला कळवलेली नव्हती, असा सुद्धा गंभीर आरोप निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या गटावरती केला आहे. यांनी ही अमेंडमेंट केली,
शिवसेनेची जी घटना बाळासाहेब ठाकरे यांनी 1999मध्ये तयार करून आयोगाकडून ती मान्य करून घेतली होती, त्या घटनेत बदल केला, तो बदल निवडणूक आयोगाला दिला नाही किंवा त्यावेळेस निवडणूक आयोगासमोर मांडला नाही। याचा अर्थ हरीश साळवे यांनी जो मुद्दा मांडला होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे शिवसेना पक्षप्रमुख पद घेतलेलं आहे ते शिवसेनेच्या घटनेला अनुसरून नाही। आयोगाने एक अजून महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, तो मुद्दा आहे की श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेस शिवसेना पक्ष आणि शिवसेनेची घटना होती किंवा शिवसेना हा पक्ष होता, हा लोकशाही मार्गाने चालत होता। पण ज्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद तयार करून ते आपल्याकडे घेतलं आणि सर्व अधिकार जे 13 प्रतिनिधी सभेचे जे सदस्य आहेत त्यांचा निर्णय बहुमताने झाला, तरी त्याच्यावरती एक व्हेटो म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकाचा निर्णय व्हेटो म्हणून वापरता येईल। याचा अर्थ 13 पैकी 12 सदस्यांनी जरी एखादा शिवसेनेबद्दल निर्णय घेतला तरी उद्धव ठाकरे तो निर्णय स्वतःच्या मनानुसार फिरू शकतात। म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात हा पक्ष हुकुमशाही पद्धतीने चालत होता, बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेस हा लोकशाही पद्धतीने चालत होता, असा सुद्धा गंभीर आरोप निवडणूक आयोगाने केलेला आहे। आता 1989मध्ये शिवसेना पक्षाला चिन्ह आणि मान्यता मिळाली होती। त्यानंतर श्री बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार घटना तयार केली। त्या घटनेत 2018 साली बदल झाले, ते बदल निवडणूक आयोगाला मान्य नव्हते। सोबतच अनेक आपण बघितलं असेल, सर्वांना माहीत असेल की कोणाकडे एवढे आमदार, खासदार, विधान परिषदेचे आमदार, राज्यसभेचे खासदार होते, त्यानंतर प्रतिनिधी सभेमधील मेंबर्स होते, पुन्हा ॲफिडेविट होते। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे जवळपास 22-23 लाख ॲफिडेविट होते, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 4 ते 5 लाख ॲफिडेविट होते कार्यकर्त्यांचे, शिवसेना पक्षाच्या सदस्यांचे। पण निवडणूक आयोग ज्या वेळेस त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स होतं, एकनाथ शिंदे यांचा गट देखील उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे जे 22-23 लाख ॲफिडेविट आहेत ते बनावट आहेत, ते फेक आहे असा आरोप करत होतं, आणि उद्धव ठाकरे यांचा गटसुद्धा जे 4-5 लाख एकनाथ शिंदे यांच्याकडे ॲफिडेविट आहेत शिवसेना सदस्य किंवा कार्यकर्त्यांचे ते बनावट आणि फेक आहे। अशा वेळेस निवडणूक आयोग नेमकं हे एवढे 22-23 लाख जे ॲफिडेविट आहेत त्याच्यात तुमचं असू शकतं, माझे असू शकतं किंवा दुसरं कोणाचे असेल, ते कसं तपासणार? एवढा वेळ आहे का? 22-23 लाख ॲफिडेविट, प्रत्येकाची आयडेंटिटी, बॉन्डवर केलेली सही किंवा ज्याच्यामध्ये जे ॲफिडेविट आहे त्याच्यावरती ज्याचं नाव आहे त्या माणसाला निवडणूक आयोग कसं भेटणार किंवा कसं तो माणूस सापडून काढणार? महाराष्ट्रामधला आहे की कुठला बाहेरचा आहे? त्याच्यामुळे हे पेटिशन्स किंवा हे ॲफिडेविट होते, याच्यावरती निवडणूक आयोगाने निकाल दिला नाही। जो निकाल उरला त्याच्यामध्ये सर्वात अजून एक गोष्ट त्यांनी जे सांगितलं, त्यात महाराष्ट्र विधानसभेचे निवडून आलेले आमदार 55 पैकी 40 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होते आणि त्यांच्या बाजूने त्यांनी ॲफिडेविट सादर केले होते। याच्या उलट उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 15 आमदारांचं ॲफिडेविट निवडणूक आयोगामध्ये सादर केलं गेलं होतं। मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या विधान परिषदेमधले 12 पैकी 0 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने होते, 12चे 12 आमदार हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने होते। मेंबर ऑफ पार्लमेंट लोकसभेत निवडून आलेले खासदार 19 पैकी 13 खासदार त्यांचं ॲफिडेविट, इंडिव्हिज्युअल ॲफिडेविट हे निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने होतं। उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं 6 लोकांनी क्लेम केला होता, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी किंवा गटाने क्लेम केला की आमच्याकडे 6 खासदार आहेत, पण त्यापैकी फक्त 4 ॲफिडेविट आले, 2 खासदारांचे ॲफिडेविट निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेच नाही। आता तुम्ही एक विचार करा मंडळी, एवढी मोठी केस चालू आहे, त्यात हे 2 खासदार कोण होते? त्यांनी ना एकनाथ शिंदे यांच्याकडून ॲफिडेविट दिलं किंवा उद्धव ठाकरे यांच्या गटाने जो क्लेम केला की आमच्याकडे 6 खासदार आहेत, तर बाकीचे यांचे जे नेते आहेत, शेवटी कोर्टामध्ये कागद बोलतो, कोर्टामध्ये लेखी स्वरूपातल्या गोष्टी बोलतात, भावना, प्रेम, सिंपती ह्या गोष्टी कोर्टात कोणाच्याच बाजूने चालत नाही। एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे ह्या दोघांनी इथून पुढे सुद्धा काही भावनिक केलं किंवा काही सिंपती याच्यावरती केलं तर आता त्या गोष्टी कोर्टात, इलेक्शन कमिशन आणि ज्या संविधानिक संस्था आहे त्याच्यात चालत नाही। ते प्रत्येकाला माहीत आहे ना, कागद बोलतो। आपले लोक नेहमी म्हणत असतात, अरे बाबा तू ते नको सांगू, कागद दाखव, कागद बोलतो। 6 पैकी 4 खासदारांनी ॲफिडेविट दिलं, त्या 2 खासदार कोण होते? इतके मूर्ख आहेत का? हे जवळजवळ 5-5, 10-10 लाख मतांनी यांना लोक मतदान करतात, 20-20 लाख मतदान करून त्यापैकी हे निवडून येतात, 5-5, 4-4, 2-2 लाख लोक यांना निवडून देतात, हे निवडून येतात। या दोघांना ॲफिडेविट देणं एवढं सोपं एवढं अवघड होतं का? 2 लाखांनी ॲफिडेविट दिले नाही,
याचा अर्थ हे गाफील आहे. 2018 साली देखील गाफील होते आणि आता देखील हे 2 खासदार कोण आहेत याचा शिवसेना उद्धव ठाकरे यांनी किंवा त्यांचे जे नेते आहेत आता राज्यसभेतले 3 खासदार आहेत त्यांनी जरा विचार केला पाहिजे की 2 खासदारांनी ॲफिडेव्हिट दिलं नाही की बाबांनो तुम्ही कोणाकडून ते तरी सांगा. जवळजवळ निकाल येऊन गेला तरी हे 2 खासदार कोण आहे हे आजपर्यंत समजलेलं नाही. राज्यसभेत जे 3 खासदार आहेत त्यात प्रियंका चतुर्वेदी, संजय राऊत आणि देसाई हे तिघांचं ॲफिडेव्हिट हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं होतं. पण निवडणूक आयोगानं याच्यामध्ये जे सांगितलं की याच्यामध्ये विधिमंडळ पक्षाचा जे मेजॉरिटी आहे, जे बहुमत आहे ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं आहे, म्हणून शिवसेना हे पक्षाचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जातंय. आता त्याच्यामध्ये अजून जवळपास आपण विचार करतो, बरेच जण लोक म्हणतात की निवडून आलेले खासदार आमदार म्हणजे पक्ष नाही, निवडून आलेले खासदार आमदार किंवा जे नेते आहेत ते म्हणजे पक्ष नाही, कार्यकर्ता संघटना याच्यात पक्ष तयार केला जातो. पण मित्रांनो हे आणि मंडळींनो लक्षात घ्या, हे आपण इथं बोलू शकतो. इलेक्शन कमिशन जेव्हा व्हेरीफाय करतं, तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे 22-23 लाख ॲफिडेव्हिट व्हेरीफाय करणं एवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये प्रत्येक गट एकमेकावरती आरोप करतोय की हे डुप्लिकेट आहे, हे फेक आहेत. त्यावेळेस 40 आमदारांचं जे निवडून आलेले आहेत, एकनाथ शिंदेंसोबत जे 40 आमदार आहेत आणि उद्धव ठाकरेंसोबत 15 आमदार आहेत, त्यांचं जर वोटिंग बघितलं तर जवळपास 36 ते 37 लाख मतदान हे 40 आमदारांना झालेलं आहे. टोटल 55 आमदारांचं मतदान आहे शिवसेनेचं 47 ते 48 लाख. त्यापैकी 36 ते 37 लाख मतदान हे एकट्या एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या आमदारांकडे आहे. याच्या उलट फक्त 11-12 लाखाच्या दरम्यान जो आकडा आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. म्हणजे त्यामुळं जे निवडून आलेले 55 आमदार आहेत त्याच्यामधलं जवळजवळ 76% 76% मतदान हे एकनाथ शिंदे त्यांच्या गटाच्या बाजूने आहे. आणि जे लोकसभेत खासदार आहेत त्यांना जवळपास जे झालेलं मतदान आहे ते 1,02-3 लाखाच्या आसपास आहे. त्यापैकी 76 लाख मतं ही 19 पैकी जे 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत, 76 ते 77 लाख मतदान हे एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना आहे. याच्या उलट 24-25 लाख किंवा 25-26 लाख मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले जे 4 खासदार आहेत त्यांच्या बाजूने आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 75% लोकांचं मतदान हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लोकसभेला पण जातं, विधानसभेला पण जातं. विधान परिषद आणि राज्यसभा याच्यामध्ये जे निवडून आलेले सदस्य आहेत त्याच्यामध्ये आता उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेमध्ये आहेत, त्यानंतर अहिर असतील, बरेच अजून परत राज्यसभेमध्ये जे संजय राऊत, चतुर्वेदी आणि देसाई आहे, ह्या लोकांना ह्या निवडून आलेल्या आमदारांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळं तो आकडा इलेक्शन कमिशन जास्त विचारात घेत नाही. म्हणून 76% शिवसेनेला मिळालेली मतांची आकडेवारी लक्षात घेता 75 ते 76% मतदान 2019च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत लोकांनी केलं. ते 76% मतदान एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे, 25-26% मतदान हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. म्हणून हा निकाल शिवसेना आणि शिवसेनेचा जे धनुष्यबाण आहे हे एकनाथ शिंदे यांना मिळालं. आता याच्यानंतर पुन्हा एक असा कॉम्प्लिकेशन्स 17 जानेवारीला हा निकाल येऊ शकत होता. त्यानंतर 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्या दिवशी निवडणूक आयोगानं ह्या गोष्टी लेखी स्वरूपात मागितल्या. ही लेखी उत्तर यांनी दिली. त्यानंतर याच्यावरती काल निकाल आला. 17 जानेवारीला जर हा निकाल आला असता तर एक इंटरनल बातमी अशी आहे की जेव्हा नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर होते त्या 20 जानेवारी रोजी कदाचित एकनाथ शिंदे यांचा प्लान असाही होता की त्या 17 जानेवारीला आपल्या बाजूने निकाल येईल आणि ते मोठा कार्यक्रम करून धनुष्यबाण लॉन्च करणार होते, अशी देखील एक बातमी आहे. आता पुढची गोष्ट, उद्धव ठाकरे यांच्याकडे सुप्रीम कोर्टात जाणं हा एक पर्याय आहे. नाही तर जनतेसमोर मला तरी वाटतं सुप्रीम कोर्टात जाऊन काही होणार नाही, कारण मेजॉरिटी कॉन्स्टिट्युशनल बॉडी इलेक्शन कमिशननं त्याच्यामध्ये सुद्धा TN शेषन हे एकमेव इलेक्शन कमिशन असताना त्यांनी काँग्रेसला त्रास दिला होता. त्या माणसानं काँग्रेसला सळो की पळो करून सोडलं होतं. TN शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनीच आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो नेहमी निवडणुकीच्या पूर्वी लागला जातो त्याची स्थापना केली होती. त्यानंतर इलेक्शनमध्ये थोड्याशा गोष्टी बऱ्याचशा फेर होत गेल्या. त्यावेळेस काँग्रेसनं का एकच माणूस निर्णय देतो म्हणून 2 त्याला सहाय्यक निवडणूक आयुक्त असले पाहिजेत असं करून मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना सपोर्ट किंवा सहाय्य करणारे 2 निवडणूक आयुक्त असा 3 निवडणूक आयुक्त भारताच्या निवडणूक आयोगामध्ये
तयार केले होते. आता हा जो आकडा, हा जो निर्णय आहे, हा 2-1 आलेला असेल. शक्यतो एखादा दाखवला असेल. एक जण अपोजिट, म्हणजे एक जण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होता आणि 2 जण हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने होते. पण त्यानंतर सुप्रीम कोर्ट तर काही शक्यता फार कमी आहे, कारण हे 78 पानांचं आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा निवडणूक आयोगाचे वकील हे सुप्रीम कोर्टात सांगतील, सुप्रीम कोर्टाला सुद्धा या गोष्टी मान्य असतील. 76% मतदान, 25% मतदान, कारण भावना, तुमचे किती कार्यकर्ते, संघटना ग्राउंड लेवलवरती आहे हे निवडणुकीमध्ये येणाऱ्या समजेल. पण सुप्रीम कोर्टात आता ते पटवून देणं उद्धव ठाकरे यांच्या गटाला शक्य नाही. दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे जनतेत जाणं. याच्यावरती आपण रोकठोक मराठी आपल्या चॅनलवरती आधी देखील व्हिडिओ बनवलेला आहे. उद्धव ठाकरे होणार का महाराष्ट्राचे जगनमोहन रेड्डी, हा एक फार मोठा चान्स आहे. जनतेमध्ये जाऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी प्रजासंकल्प यात्रा जशी जगनमोहन रेड्डी आणि आंध्र प्रदेशात काढली, त्यांचंसुद्धा काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद त्यांचे YSR रेड्डी वडील निधन झाल्यानंतर काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडनं जे जगनमोहन रेड्डी यांना करावं असं बऱ्याचशा आमदारांचं मत होतं, पण ते केलं नाही. मुख्यमंत्रीपदही काढून घेतलं. त्यानंतर पक्षही काढला होता आणि वडिलांचं निधन झालं होतं. YSR काँग्रेस नावानं पक्ष स्थापन केला. नवीन चिन्ह घेऊन जगनमोहन रेड्डी यांनी 5 वर्ष जे पुढचे होते पूर्ण आंध्र प्रदेश राज्य पिंजून काढलं आणि जवळपास 76% लोक निवडून आणून तिथं आपलं सरकार 2019मध्ये, 2014मध्ये, 2019मध्ये स्थापन केलं. त्या जगनमोहन रेड्डीसारखा चान्स उद्धव ठाकरे यांना आहे, पण ते आता कसा घेतात त्यावर एक महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक, ही मशाल जे चिन्ह आहे याच्यावरती सुद्धा सुप्रीम कोर्टात समता पार्टी याचिका करू शकेल. ज्यावेळेस अंधेरी पोट निवडणूक होती तेव्हा समता पार्टीचं हे मशाल चिन्ह आहे ऑलरेडी इलेक्शन कमिशनने दिलेलं होतं. इलेक्शन कमिशननं त्यांची याचिका फेटाळून लावली होती, पण आता ही समता पार्टी सुप्रीम कोर्टात देखील याचिका दाखल करणार आहे की हे जे मशाल चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मिळालेलं आहे ते मशाल हे चिन्ह समता पार्टीचं पहिल्यापासून आहे, त्यामुळं ते आम्हाला द्या, आमचं चिन्ह आमचं राहू द्या, त्या गटाचं नंतर बघा. सध्या मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला वापरता येईल आणि येणाऱ्या इलेक्शन 2025-2024 पर्यंत ते तुम्ही वापरू शकतात असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. पण ते चिन्हसुद्धा धोक्यात येऊ शकतं, कारण समता पार्टीने त्याच्यावरती दावा केला आहे. दुसरी गोष्ट, आता महाराष्ट्र विधानसभेचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते मार्च महिन्यात होईल. पुढच्या महिन्यात बजेट सेशन जेव्हा विधानसभेचं लागेल त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले जे 15 आमदार किंवा जे विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांचंसुद्धा काहीतरी गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतील, कारण इतके कमी सदस्य असल्यामुळं पक्षाला मान्यता मिळू शकत नाही. त्यांनी जर यांच्या विरोधात जाऊन काही करायचा प्रयत्न केला विधानसभेत किंवा विधान परिषदेत, तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांनी नेमलेले भरत गोगावले हे व्हीप आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पूर्णपणे हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत त्यांच्यावरती निलंबन करण्याची, कारवाई करण्याची पूर्णपणे त्यांच्याकडे पॉवर आहे. कारण आता शिवसेना आता प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. आता एकनाथ शिंदे स्वतःला काय पद घेता, शिवसेना अध्यक्ष घेता की शिवसेना पक्षप्रमुख घेता, हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल. पण त्यांच्याकडे पक्ष आणि सर्व निर्णय आणि सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळं ते आता प्रतिनिधी सभा देखील नवीन तयार करतील, त्यांच्या मनाप्रमाणे ते निर्णय घेऊ शकतील, हे येणाऱ्या काळात समजेल. पण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असलेले 15 आमदार सोबत विधान परिषदेचे आमदार यांना पक्ष म्हणून सुद्धा मान्यता मिळणे आता विधानसभेत आणि विधान परिषदेत कठीण आहे. येणाऱ्या बजेटच्या काळात जर यांनी विरोधात काही काम केलं तर राहुल नार्वेकर आणि जे त्यांना एक पॉवर, जे मगाप्रमाणे बोललो, ते यांच्या विरोधात देखील कारवाई करू शकतात. हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल. सुप्रीम कोर्ट हा एक पर्याय आहे, जनतेसमोर जाणे हा एक पर्याय आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांनी कोणता पर्याय निवडावा, कोणता पर्याय योग्य, हे नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आमच्यापर्यंत कमेंटमध्ये लिहून सांगा. ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलचे व्हिडिओज लाईक करा, चॅनलचे व्हिडिओज बघा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.